तुझ्या सोबतीनेच्या आजच्या भागाची सुरुवात होते तायडे, रेवती मावशी, नुपूर आणि मल्हार पासून. तर आता इथे मल्हार आणि नुपूर आलेले असतात डायनिंग टेबल कडे आणि तिथेच नाश्ता करत बसलेले असतात रेवती मावशी आणि तायडे. तर आता तायडे म्हणते, काय रे मल्हार, इतक्या लवकर कसा काय आलास तू, असं म्हणतात त्या. ऑफिसला नाही तायडे, आज मी नुपूरच्या माहेरी जातोय असं म्हणतो मल्हार. मी तेच सांगते तुम्हाला, तुम्हाला माझ्यासोबत यायची काही गरज नाहीये, मी जाईल ना माझी मी, असं म्हणते ती. तर आता मल्हार म्हणतो, पण मला यायचं आहे ना तुझ्यासोबत. नुपूर, टिफिन सेंटर चालू करणार आहेस तू आणि तुझी खूप धावपळ होणार आहे. मी तुला मदत नाही करणार, मग कोण करणार, असं म्हणतो तो. पण मला तुमच्या मदतीची गरज नाही आहे असं म्हणते ती, पण मला मदत करायची आहे असं म्हणतो मल्हार. तर आता हे सगळं ऐकत असतात तायडे आणि मावशी आणि दोघींनाही काय आवडत नसतं. मागितल्या शिवाय केलेल्या मदतीला मदत नाही त्रास देणं म्हणतात, असं म्हणते ती. नुपूर, तुला काय म्हणायचंय ते तू समजून घे, पण मी तुला मदत करणारच, असं म्हणतो तो. तर आता इथे रेवती मावशीनं खूप राग आलेला असतो. तर त्या म्हणतात, अरे मल्हार, तिला नको आहे ना तुझी मदत, मग का उगाच तिच्या मागे मागे करतोयस, असं म्हणते आता मावशी. जाऊ दे, तिला एकटीला जायचंय तर तू बस इथे नाश्ता करायला बस, असं म्हणतात त्या. गुड आयडिया नुपूर, एक काम करूया, आपण नाश्ता करून जाऊया, असं म्हणतो मल्हार. गाडीत एकदा पेट्रोल भरलं ना तर गाडी पळायला मोकळी, असं म्हणतो मल्हार. सर, मला तुमच्यामुळे मला ऑलरेडी लेट झालाय, मी तुम्हाला अडवतच नाही, तुम्ही बसून करा ना नाश्ता, असं म्हणते नुपूर. मी निघते, असं म्हणते ती. ठीक आहे, तशी मला ही भूक नव्हतीच, आपण जाऊया, असं म्हणतो मल्हार. रेवती मावशी, मी तेच सांगायला आले होते की मी जरा माहेरी जाणार आहे आज, असं म्हणते नुपूर. अरे तू तरी नाश्ता कर, असं म्हणते तायडे. नंतर बघूया नाश्त्याचं काय ते, असं म्हणतो मल्हार आणि निघून जातो तो नुपूर सोबत. काय करायचं आता, असं म्हणते तायडे. ह्या नुपूरच्या नादात ह्याने नाश्ता स्किप केला, असं म्हणतात तायडे. ह्या मुलीच्या नादी लागून ह्याला खाणं पिणं झोप वगैरे काहीच सुचत नाही, असं म्हणते मावशी. कधी कधी असं वाटते ना काकू की आपला मल्हार नाहीच, असं म्हणते तायडे. मला एक सांग, शेवटचं त्याने तुझं कधी ऐकलंय, तो दिवस आठवतोय का तुला, असं म्हणते तायडे. नाही, आधी बघ ना, आपला मल्हार सगळं आपल्याला सांगायचा, विचारायचा, सगळं शेअर करायचा. आता नाही ग, आता फक्त नुपूर 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 नुपूरच करत असतो, असं म्हणते तायडे. सतत तिच्या मागे 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 तिला काय हवं नकोय ते तेवढंच बघत असतो तो. आणि हल्ली तर हे वाढायलाच लागलंय, असं म्हणते तायडे. आणि मुद्दाम मावशीला ती तिच्या कानामध्ये सगळ्या गोष्टी भरत असते बघा प्रेक्षक हो, नुपूरच्या विरोधात. तर आता तायडे म्हणते, तुला एक गोष्ट लक्षात येते का, असं म्हणते तायडे. ही खानावळ जर नुपूरच्या माहेरी सुरू झाली तर मल्हार तिथेच राहील, असं म्हणते तायडे. अगदी येणारच नाही तो घरी, आणि तिथे जर चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला ना तर मग तो राहीलच तिथे, असं म्हणते तायडे. हो ग, हल्ली मल्हार खूप चित्र वागायला लागलाय, असं म्हणते मावशी. तिथे गेल्यावर तर काय वाटलं तर येईल भेटायला, नाहीतर तेही येणार नाही, असं म्हणते तायडे. तर आता मावशी खूप घाबरायला लागतात. तर आता उभारतात मावशी आणि निघून जातात तिथून. तर तायडे मात्र तिथेच बसलेली असते आणि हसते ती. नुपूर, तू जर तुझ्या माहेरी टिफिन सेंटर उघडलंस तर मला डाव टाकता येणारच नाही ग, असं म्हणते तायडे. आणि तुला माहेरी जाशील, पण तिथे तुझ्यासाठी जागा तर असली पाहिजे ना, असं म्हणते तायडे. तर आता फोन हातामध्ये घेते तायडे. तर आता ती कॉल लावते. ऐक, असं म्हणते तायडे, वेळ कमी आहे पण काम खूप महत्वाचं आहे, असं म्हणते ती, ते झाला पाहिजेत. तर आता काय काय सांगते तायडे आणि सगळा ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक हो. खूप इंटरेस्टिंग काय काय दाखवलेलं आहे. नुपूर आणि मल्हार आता इथे पुसलेले असतात तिच्या माहेरी. दोघेही कारमध्ये उभारतात. आलो बाबा एकदाची, असं म्हणतो आता मल्हार. चला, असं म्हणतो तो. तुम्ही का असं वागताय, असं म्हणते नुपूर. असं काय वागलो मी आता, असं म्हणतो मल्हार. रेवती मावशी आधीच माझ्यावर रागावल्यात, त्या तुम्ही, असं म्हणते नुपूर. मी सांगून सुद्धा तुम्ही नाश्ता न करता घराबाहेर का पडलात, तुम्ही असं हे वागता आणि मला मग त्या माझ्यावर रागवतात, असं म्हणते ती. काय गरज होती तुम्हाला हे असं माझ्या मागे मागे फिरायची, आता तर आणखीन चिडतील त्या माझ्यावर, असं म्हणते ती. नुपूर, तुला मदत करणं माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट होतं, असं म्हणतो मल्हार. तेच तर, असं म्हणते आता नुपूर. तुम्ही नाश्ता सोडून इथे, असं म्हणते ती. घरी गेलो की मावशी समोर आधी बसून नाश्ता करूया, आता जाऊया घरी, आपण ज्या कामासाठी आलोय ते करूया, चल ना नाश्ता करूया आपण, असं म्हणतो तो. तर आता दोघे जातात आतमध्ये, मल्हार आणि नुपूर. तर आता इथे पापड लाटून घेत असते मीना वहिनी, आणि आता ती बटाटे वडे सुद्धा खात असते आणि छान छान असं म्हणत असते. आणि आता ती म्हणत असते की पापड चांगले लाटा, हा गोल गोल लाटा, असं म्हणत असते. आणि थोड्या बायका घेऊन ती काय काय गोष्टी करून घेत असते त्यांच्याकडून, पापड वगैरे. तेवढ्यातच नुपूर येते आणि बघते तर आता सगळ्या बायका पापड बनवत असतात. कशात मावशी, असं म्हणते नुपूर. वहिनी, असं म्हणते नुपूर. काय ग, या बायका इथे काय करतात, असं म्हणते ती. वा वा, असं म्हणते वहिनी. काय नंदनबाई, तुमच्या आल्यावर झाली का चालू प्रश्न, असं म्हणते वहिनी. ह्या कामासाठी आलेत काय इथे, असं म्हणते नुपूर. तुला नसेल ग आमची काळजी, पण ईशानच्या आणि माझ्या पोटाचं मलाच बघावं लागणार आहे ना, असं म्हणते आता वहिनी. तो अन्वय जाऊन बसलाय तिथे जेलमध्ये. तुम्ही काय करतच नाही आहात, तो परत कधी येणार ते देवालाच माहिती ना. तोपर्यंत मी आणि ईशान पाण्यावर राहायचं की यायचं खानविलकरांकडे 2 टायमाला जेवायला, असं म्हणते ती. तर आता इथे खूप राग आलेला असतो नुपूर आणि मल्हारला. काय बोलताय तुम्ही, असं म्हणते आता नुपूर. मला काहीतरी करणं भाग आहे ना, भाड्याने घर घेतलंय मी हे, आणि ह्या बायका त्यांचा उद्योग चालवतात इथे, असं म्हणते वहिनी.
तर आता नुपूर बघते मल्हारकडे. काय करणार बाई, भाऊ जाऊन बसलाय ना तुझा जेलमध्ये. प्रत्येकाचं मरण प्रत्येकालाच भोगावं लागणार ना, कोणी येणार नाही इथे, असं म्हणते ती. तर बघा प्रेक्षक हो, खूपच फनी दाखवलेलं आहे की वहिनी कशी बोलते ना, खरंच प्रेक्षक हो. नुपूर आणि मल्हार सोबत, आणि मल्हार तर एकदम शॉकमध्येच असतो ही बाई काय करते म्हणून, आणि ही बाई एकदम म्हणजे वडापाव वगैरे खात बोलत असते हा प्रेक्षक हो. म्हणजे हिला अजिबात नाही की हिचा नवरा जेलमध्ये गेलाय वगैरे, काहीच नाही. मीरा वहिनीचा रोल खरंच खूप फनी आहे प्रेक्षक हो. वहिनी असं नको बोलूस, मी आहे ना, मी करेन ना सगळं, असं म्हणते आता नुपूर. मी करेल तुमच्यासाठी काहीतरी, असं म्हणते ती. हो तू करशील का, काय काय करणार, असं म्हणते आता वहिनी. खानविलकरांकडे राहायला येऊ मी, असं म्हणते ती. चालणार आहे का ते, नाही ना, असं म्हणतात वहिनी. जा बाई जा तू इथून, यांना बसायला जागा नाही म्हणून, असं म्हणते वहिनी. आणि आता जा म्हणते ती नुपूरला. झालं ना सगळं, असं म्हणून ती बोलत असते त्या बायकांसोबत. तर आता नुपूरला एकदमच वाईट वाटतं आणि निघून जाते ती तिथून. तर आता मल्हार पण आलेला असतो तिच्यासोबत, तो सुद्धा निघून जातो. तर आता गाडी घेऊन दोघेही जात असतात, मल्हार आणि नुपूर. तर आता खूप सॅड असते नुपूर. तिला आठवतं कसं नुपूर म्हटलेली असते रेवती मावशीला एक छोटासा सेटअप किचनचा इथे, या किचन मध्ये सुरू करायचं असं म्हटलेली असते ना, आणि कसं चिडलेले असतात मावशी, हे सगळं तिला आठवतं. आणि परवानगी कशी नकार दिलेली असते सगळं आठवतं, आणि कसं नुपूर गेलेली असते तिच्या माहेरी, आणि कसं वहिनी वागलेली असते तिच्यासोबत, हे सगळं आठवतं तिला. तर आता मल्हार बघत असतो नुपूरकडेच. नुपूर चहा घेऊयात जरा, असं म्हणतो मल्हार. नको, असं म्हणते नुपूर. माझी इच्छा नाही आहे, तुम्ही घ्या, असं म्हणते ती. नाश्ता केला नाही आहे, निदान चहा तरी घेऊयात. चल, असं म्हणतो मल्हार. नाही नको, असं म्हणते नुपूर. बरं ठीक आहे, तू चहा घेऊ नकोस, पण गाडीच्या खाली तरी उतरशील. बाहेर बघ ना, किती छान पावसाळी वातावरण झालंय, बरं वाटेल तुला, असं म्हणतो मल्हार. बरं वाटून काय होणार आहे, असं म्हणते नुपूर. मला खरंच इच्छा नाही आहे चहा प्यायची, तुम्हाला हवं तर घ्या तुम्ही, असं म्हणते नुपूर. असं नाही, काहीतरी नवीन आयडिया सुचतील, फ्रेश आयडिया येईल. चल, असं म्हणतो मल्हार. नुपूर हे बघ, तुला आता माहिती आहे ना, तू नाही नाही म्हणत राहशील, आणि फायनली तुला चहा घ्यावा लागेल. कशाला माझा वेळ वाया घालवायचा, चल ना चहा पिऊया, असं म्हणतो तो. तर आता बघत असते नुपूर चहाच्या टपरीकडे. तर आता हो, असं म्हणते आता नुपूर. तर आता मल्हार उतरतो, खूप आनंदात असतो तो. तर आता तो चहाच्या टपरीवरून चहा घेणार आहे, आणि आता तो नुपूरला पण उतर म्हणतो, आणि नुपूर पण आता उतरते. तर आता तो आलेला असतो टपरीकडे. बस इथे बस, असं म्हणतो तो. एक चहा चहा, असं म्हणतो तो. तर आता चहा घ्यायला थांबलेला असतो मल्हार. तर आता तो चहा देतो नुपूरला, आणि आपण सुद्धा घेतो. मिसेस खानविलकर घ्या गरमागरम चहा. तर आता समोरच भांडत असतात दोन लोक, आणि तो म्हणत असतो, जातोस का बाबा, कामाचं डोकं खातोस, असं म्हणत असतो एक माणूस दुसऱ्या माणसाला. आणि बघत असतात मल्हार आणि नुपूर दोघांना. अहो मालक, माझ्या मुलीचं शाळेचं ऍडमिशन होतं, म्हणून मी ऍडव्हान्स मागतोय, ते पण 600 रुपये. एकदा सांगितलं ना मिळणार नाही, रोज नवी कारणं सांगत असतोस. तर आता तेवढ्यातच मल्हार येतो आणि म्हणतो, हे घ्या घ्या, आणि तुमच्या मुलीचं ऍडमिशन करून घ्या, असं म्हणतो तो, आणि 700 रुपये देतो त्या माणसाला. लय उपकार झाले साहेब, असं म्हणतो तो माणूस. परत ते असं म्हणतो तो, परत करायची गरज नाही, असं म्हणतो तो. तुम्ही किती मोठ्या मनाचे आहात, देवासारखे, असं म्हणतो तो माणूस हात जोडून मल्हारला. दादा हे काय करताय तुम्ही, असं म्हणतो मल्हार. हे करायची काही गरज नाही, असं म्हणतो तो. तुम्ही फक्त तुमच्या मुलीचं ऍडमिशन करा. तर आता निघून जातो तो माणूस इथून. तर आता जाऊन बसतो तो नुपूरच्या बाजूला. किती लहान लहान स्ट्रगल असतात ना माणसांचे, असं म्हणतो मल्हार. फक्त 600 रुपये नव्हते तिच्याकडे. सगळं मनासारखं झालं असतं तर त्याच्यावर ही वेळच आली नसती, असं म्हणतो मल्हार. पण काय आहे ना नुपूर, आपल्याला जर एखादी गोष्ट अचीव्ह करायची असेल तर कधी कधी ऍडजस्टमेंट करावी लागते, असं म्हणतो मल्हार. म्हणजे हट्टीपणा करून नाही चालत. नाही नाही, म्हणजे मी तू तुझ्या स्वाभिमानाबरोबर तडजोड कर असं म्हणत नाहीये, नकोच करूस तू. पण एखाद्या दुसऱ्या जागेचा विचार करायला काय हरकत आहे, असं म्हणतो तो. दुसरी जागा, असं म्हणतो नुपूर. आपलं ऑफिस, तिच्यापेक्षा सुंदर जागा कुठली असणार आहे, असं म्हणतो तो. बरं तू आधी तिथून काम केलंच आहेस ना, परत इथे काम केल्यावर तुझ्यावर कुणी उपकार करताय असंही होणार नाही, असं म्हणतो मल्हार. माझं पर्सनल काम सुमेती इव्हेंट्स मधून नाही होणार, असं असं म्हणते आता नुपूर. माझ्यामुळे घरच्यांनी, असं म्हणते ती. एक मिनिट एक मिनिट, असं म्हणतो मल्हार. ऑफिस तुझं सुद्धा आहे, असं म्हणतो तो. तू सुद्धा मालकी नाही आता ऑफिसची. हे बघ, मी तुझ्या बिझनेसमध्ये अजिबात इंटरफेअर नाही करणार. बिझनेस तुझा राहील आणि सगळ्या गोष्टी पटकन चालू होतील, असं म्हणतो मल्हार. हा, तर नुपूर विचार करत असते या गोष्टीचा. तर आता ती खूप जास्त विचार करायचं दाखवलंय, आणि ती खूप दुःखी सुद्धा असते. तर तिच्या हातामध्ये चहा असतो, तर तो म्हणत असतो तिला पी पी म्हणून. तर आता बघ विचार करून, असं म्हणतो तो, आणि निघून जातो तिथून. तर आता विचार करत असते नुपूर. तर परत आता सुमती निवास दाखवले, तर मावशी आणि तायडेला दाखवलंय. तर आता तायडे मनातल्या मनात म्हणत असते की आमची भोळसट काकू चांगलीच घाबरले, असं म्हणते तायडे. आता माझा प्लॅन सक्सेसफुल, असं म्हणते ती. तर तेवढ्यातच मल्हार आणि नुपूर आलेले असतात. तर आता मावशी समोर थांबतात त्यांच्या. मल्हार, अरे, असं म्हणतात मावशी. काय ग नुपूर, असं म्हणते तायडे. काय झालं, माहेरी गेली होतीस ना, सेटअपसाठी जागा मिळाली का, झालं का फायनल, असं म्हणते ती. तर काय बोलतच नाही इथे नुपूर. नाही, ते फायनल अजून झालं नाही, असं म्हणते नुपूर. मी काय म्हणते, इतक्या लांब सेटअप सुरू करण्यापेक्षा आपण घरूनच सुरू केलं तर, असं म्हणते आता तायडे. तर आता शॉकच बसतो नुपूरला, काय बोलते तायडे म्हणून, आणि तिची बाजू कशी काय घेते म्हणून. इथून असं म्हणतो होता इथे मल्हार.
चालणार आहे तुम्हाला असं म्हणतो मल्हार. मल्हार अरे का नाही चालणार, थोडीशी गैरसोय होईल पण ठीक आहे ना, आपण सगळ्यांनी मिळून ऍडजस्ट करूया असं म्हणते तायडे. हो असं म्हणतो आता मल्हार. पण आता नुपूर आपली आहे, तिचा हा प्रॉब्लेम तिच्या एकटीचा नाही आहे, आपल्या सगळ्यांचाच आहे ना असं म्हणते तायडे. तर आता मल्हारला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता मल्हार म्हणतो मावशीकडे बघ, काय काकू चालेल ना तुला असं म्हणते आता तायडे. तर आता मावशी काय बोलतच नसतात लवकर. रेवती मावशी, हे बघ नुपूर, तू स्वतःला एकटं समजू नकोस हा, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत असं म्हणते तायडे. तर आता नुपूर बघतच असते मावशींचा चेहरा. आणि काकू आपल्या घरी येणारी सून ही आपल्यासाठी लेकी समान असते की नाही, आपण तिला लेकी सारखंच ट्रीट करतो. मग आता ह्या लेकीला आपणच सपोर्ट करायला हवा ना असं म्हणते तायडे, आपणच तिच्या पाठीमागे उभे राहायला हवा हो की नाही असं म्हणते ती. चालेल ना असं म्हणते तायडे. ठीक आहे असं म्हणते आता रेवती मावशी. तर धक्काच बसतो नुपूरला आणि मल्हारला. चालेल मला असं म्हणतात मावशी, थँक्यू सो मच मावशी असं म्हणतो मल्हार. पण अचानक तुझा असा परिवर्तन कसं काय झालं असं म्हणतो तो, तुम्ही दोघं गेल्यानंतर तायडेने माझी समजूत काढली असं म्हणते मावशी. म्हणून मला असं वाटतं की नुपूरने घरातूनच टिफिन सर्व्हिस सुरू करायची असं म्हणते ती. तर आता मल्हार बघतो नुपूरकडे हसतो. तर आता तायडे म्हणते मल्हार, नुपूर आता खुश ना असं म्हणते ती. ऑफकोर्स तायडे असं म्हणतो मल्हार. नुपूर चल असं म्हणतो तो. अगं बोल ना जोरात, हो नाही आनंद झालाय ना तुला असं म्हणते तायडे. हो असं म्हणते नुपूर. मग चल ना इथूनच आता सुरुवात करूया हा असं म्हणते आता तायडे. तर आता नुपूरला मात्र धक्का बसलेला असतो. तायडे कसं काय एवढी छान वागते म्हणून. सागरिका मॅडमने परमिशन देण्यासाठी रेवती मावशींशी पण बोलल्या त्या, पण का असं म्हणते आता नुपूर मनातल्या मनात विचार करत असते ती. मला टिफिन सेंटरसाठी दिलेल्या ह्या परमिशनची नक्कीच काहीतरी मोठी किंमत मला मोजावी लागणार आहे असं म्हणते आता नुपूर. तर आता तायडे काम करत असते लॅपटॉपवरून. तेवढ्यातच तिची आई आणि तिथे बाबा सुद्धा असतात. तर आता तिच्यासाठी ते थांबलेले असतात काहीतरी बोलण्यासाठी. तायडे मात्र आपल्या कामातच असते. तर आता तिची आई जात असते तायडेबरोबर बोलायला. तर आता तिचे बाबा खेचत असतात तिच्या आईला. तायडे असं म्हणतात तिचे बाबा, मला ना कळतच नाही कधी कधी तुझ्या मनात काय चाललंय नक्की असं म्हणतात तिचे बाबा. कधी कधी काय मला तर कधीच कळत नाही असं म्हणते तिची आई. तर तिचे बाबा म्हणतात तायडे मला एक सांग, रेवतीने नुपूरला स्पष्ट निकार दिला होता ना, मग त्याच वेळी नुपूरने ह्या घरात टिफिन सेंटर चालू करण्याचा प्लॅन संपला होता. मग असं असताना तू अचानक होकार का दिलास असं म्हणतो तिचा बाबा. मी अचानक किंवा विचार न करता काही करते का असं म्हणते तायडे. पण तायडे तुझ्या डोक्यात काय विचार चालले ते तरी कळू दे आम्हाला असं म्हणते तिची आई. आपला साप परत पिंजरात यावा याच्यासाठी आपण काय करतो, त्याला काहीतरी आवडेल असा मी पिंजरात ठेवतो ना असं म्हणते तायडे. आणि मग परत जेव्हा साप पिंजरात येतो तेव्हा आल्याला काय करतो आपण असं म्हणते ती. काय 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 असं म्हणते आता तायडेची आई. आपण दरवाजा बंद करतो खडकन असं म्हणते ती. काय 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 असं म्हणते आता इथे तायडे चिडून. आणि मग काय, सावस पिंजऱ्यात आणि पिंजरा आपल्या हातात असं म्हणते तायडे. तुम्हाला अजून कळलं नाही काय असं म्हणते तायडे. माझे आई बाबा असून सुद्धा कसे काय विंडो का आहात तुम्ही एवढे असं म्हणते तायडे. तर तेवढ्यातच तिला कॉल आलेला असतो. बोल ग असं म्हणते तायडे. हा मॅडम काय केलं का नाही तुमचं काम असं म्हणून मी ना वहिनीचा कॉल असतो तो. हो केलं ना केलं, मी कुठे नाही म्हटले असं म्हणते आता तायडे. काय मॅडम तुम्ही शेवटच्या मिनिटाला मला सांगितलं, केवढी धावपळ झाली माझी त्या नुपूरला हकलताना असं म्हणते ती. कितीही त्रास झाला तरी आपण काही करू शकतो सागरिका मॅडमसाठी असं म्हणते ती. माझ्यासाठी काम केलंस तू हे असं म्हणते तायडे. मला सांग ना पैशांसाठी केलंस ग असं म्हणते तायडे. हो 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 असं म्हणते ती. नाही नाही तुमच्यासाठी पण आणि पैशांसाठी पण केलं ना असं म्हणते आता वहिनी. मॅडम पैसे मला कधी मिळणार असं म्हणते वहिनी. अगं तुझा नवरा जेलमध्ये आहे ग आणि अजून तुला पैशांचीच पडले असं म्हणते तायडे. तो तिथे जेलमध्ये गेलाय म्हणून मी काय रडत बसतो काय इथे असं म्हणते ती. आणि तो काय आयुष्यभर नाही राहणार आहे तिथे असं म्हणते ती. एवढं कसं काय खात्रीने बोलू शकतेस तू असं म्हणते तायडे. अहो मॅडम त्याची बहीण आहे ना, मला खात्री आहे काही झालं तरी ती त्याला जेलमधनं बाहेर काढणार. मग तो येईल ना माझ्याकडे, मी कशाला टेन्शन करून घेऊन मी माझी झोप खराब करून घेऊ असं म्हणते ती. बरोबर ग बरोबर असं म्हणते तायडे. किती प्रेम करतेस तू तुझ्या नवऱ्यावर ग असं म्हणते तायडे. हो मॅडम असं म्हणते बहिणी. आणि हसते ती. तर तायडीला राग येतो. मॅडम पैसे कधी देताय असं म्हणते ती. पोचवते मी असं म्हणते तायडे. मॅडम मॅडम असं म्हणत असते ती. तर आता ती म्हणते पनीरची भाजी पण पाठवून द्या तुमच्या मेडनी कशी बनवलेली तशीच असं म्हणते ती. तर आता ठेव फोन असं म्हणते तायडे. पाठवते. पैसे पण पाठवा असं म्हणते आता वहिनी. तर आता तायडेला खूप राग आलेला असतो. एवढी डोक्यात जाते ना ही बाई माझ्या असं म्हणते तायडे. पण कधी कधी काम करते म्हणून मी ऐकून घेते सगळं असं म्हणते तायडे. फोन ठेव. तायडे त्या बिनासोबत तुझं रोज काय चाललेलं असतं ग असं म्हणते आता तिची आई. तर आता थांबा असं म्हणते तायडे. तर आता ती बाजूला ठेवते आपला लॅपटॉप आणि येते आपल्या कपाटाकडे आणि उघडते तिचा दरवाजा. तर आता ती काहीतरी आपल्या हातामध्ये घेते. कुलूप असतो तो. तर आता ती तो कुलूप दाखवते त्या दोघांना. तायडे असं म्हणतो तो. लॉक कशासाठी असं म्हणतो तिचा बाबा. नुपूरच्या बिझनेससाठी असं म्हणते तायडे. बिझनेससाठी असं म्हणतो तिचा बाबा. करेक्ट ऐकलं तुम्ही असं म्हणते तायडे. नुपूरच्या नवीन बिझनेसला मी टाळं ठोकणार असं म्हणते तायडे. आणि ह्या कुलपाची चावी समुद्रात फेकून देणार, म्हणजे हा कुलूप मोडताही येणार नाही आणि शोधताही येणार नाही ती चावी असं म्हणते तायडे.
मग पिंजऱ्यात अडकलेल्या प्राण्याची तडफड बघायला खूप मजा येईल असं म्हणते तायडे. ब्रिलियंट असं म्हणतो तिचा बाबा. म्हणजे सगळंच करण्यासाठी तो पुन्हा असं म्हणतो तो. करेक्ट असं म्हणते तायडे. म्हणूनच तर मी नुपूरला पाठिंबा दिलाय बिझनेस चालू करण्यासाठी असं म्हणते तायडे. बिझनेस सुरू होणार पण उद्ध्वस्त होण्यासाठी असं म्हणते तायडे. अगं बाई असं म्हणते तिचे आई बाबा. तायडे म्हणजे तू आता स्वतः असं म्हणतात तिचे बाबा. नाही 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 असं म्हणते तायडे. आता मी काही करणार नाही असं म्हणते तायडे. आता मी फक्त सिच्युएशन्स क्रिएट करणार असं म्हणते तायडे. आणि आता ती परत बसते लॅपटॉप घेऊन आणि म्हणते की मी आता असेच सिच्युएशन्स क्रिएट करणार की नुपूर स्वतःच सोडून जाईल तिचं काम असं म्हणते ती. तुम्ही क्रिकेट बघता ना असं म्हणते तायडे. आता नुपूर हिट विकेट होणार असं म्हणते ती. म्हणजे असं म्हणते तिची आई. नुपूरची बॅट स्टंपला लागणार आणि ती आउट होणार. कळलं असं म्हणते ती. तिचे बाबा खूप खुश होतात हे सगळं ऐकून. तर आता नुपूर टिफिन सर्व्हिसेस ती बघत असते. मेन्यू कार्ड वगैरे आता तायडे. आणि आता तिला खूप जास्त आनंद झालेला असतो की बिझनेस बंद पडणार नुपूरचा म्हणून. तर आता रात्र झालेली असते, रात्रीची वेळ असते. तर आता नुपूर काहीतरी करत बसलेली असते. तर आता ती काहीतरी ओवत असते आणि विचार सुद्धा करत असते. मला असं वाटतं की नुपूरने घरातूनच टिफिन सर्व्हिस सुरू करावी असं म्हणते आता मावशी. आणि सगळं तिला आठवतं. रेवती मावशींचा एवढा विरोध असताना सागरिका मॅमनी त्यांना काय सांगून माझ्या बाजूने वळवलं आणि घरीच टिफिन सर्व्हिस चालू करायची परमिशन दिली असं म्हणते तायडे. खूप विचार करत असते नुपूर. सागरिका मॅडमच्या डोक्यात नक्कीच काहीतरी वेगळं चालू असणार आहे. मला तर खात्रीच आहे टिफिन सेंटर उभं करताना त्या काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच क्रिएट करतील असं म्हणते येता नुपूर. मला अलर्ट राहायला हवं असं म्हणते ती. तर तेवढ्यातच असा भाग संपतो. तर बघा तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता रिकॅपमध्ये असं दाखवलेलं आहे की नवा उद्योग प्रारंभ करताना गणेशाला नमन करूया. बोला श्री गणेशाय नमः असं म्हणून पूजा चालू केलेली असते पंडितजीने. हे श्रीफळ घ्या. नुपूरजी यजमानांच्या कराला कर लावून मम म्हणा असं म्हणतात गुरुजी. गुरुजी हा बिझनेस नुपूरचा आहे. कष्ट जिद्द तिचंच असणार आहे. मी फक्त मात्र आहे त्यामुळे मी म्हणणार असं म्हणतो तो. तर आता दोघे मिळून चालू करतात पूजा. तर आता नुपूर नारळ फोडते. तर आता तायडे म्हणते तुझ्या अंगात किती जोर असला तरी तुला यश मी कधीच मिळू देणार नाही असं म्हणते तायडे. आणि खूप जास्त चिडलेली असते ती नुपूरवरती. तर बघा प्रेक्षक हो एपिसोड सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच अमेझिंग पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.